Hello students, you are most welcome in the second part of Story of Tea. In the first part, we have already seen that which type of atmosphere is helpful for the tea, which type of soil is needed for it, and how much rainfall is also beneficial for it. And we also saw that the classification of tea according to its size of leaves. And we also saw that the one region of the tea which is related to the Emperor Zenon. And in this video we will start with the another region of Buddhist monk, and his name was Bodhidharma. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for a long period of time in prayer and meditation. What is the another legend of tea? A Buddhist monk. What is meant by monk? Monk means priest. We know that in the बौद्ध धर्मामध्ये जो काही प्रिस्ट असतो, तेव्हा आपल्याकडे जसं महाराज असतात तसं पुजारी असतो, तसा एक मॉन्क असतो आणि तो मॉन्क त्याचं नाव आहे बोधिधर्म. आणि त्यानं म्हटलेलं आहे की हू वॉज द फर्स्ट यूज टी ॲज अ ड्रिंक, आणि त्यानं चहा हे प्रथम त्यानं एक पेय म्हणून घेतलेलं आहे. आणि ते घेण्यापाठीमागे त्याचा उद्देश काय होता, तर त्याला प्रेयरसाठी आणि मेडिटेशनसाठी त्याला खूप वेळपर्यंत जागरण करावं लागायचं, आणि त्याचबरोबर त्याला आपली बॉडी ऍक्टिव्ह आणि रिफ्रेश ठेवण्यासाठी तो या हर्बचा वापर करायचा. बघा, आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल he found that chewing leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. It was he who introduced tea among his disciples in China. आणि हा जो मॉन्क आहे तर त्यानं हे शोधून काढलेलं आहे की त्याला आयुर्वेदाचं खूप ज्ञान होतं, आणि त्यामुळे त्यानं असा शोध लावलेला आहे की चहाची पानं जर आपण चावून खाल्ली तर त्याच्यामुळे सुद्धा आपली बॉडी कशी होते, फ्रेश आणि स्टिम्युलेटिंग उत्तेजित होते, आणि त्याचबरोबर आपली जी बॉडी आहे ती ऍक्टिव्ह होते, आणि आपल्याला झोप किंवा आळस वगैरे येत नाही, आणि आपण चांगल्या प्रकारे मेडिटेशन आणि प्रार्थना करू शकतो. याचा शोध या मॉन्कनी लावला होता. आणि त्याचबरोबर त्याचे जे अनुयायी आहेत त्यांना सुद्धा या झाडाची माहिती या मॉन्कनी दिली होती. इट इज सेड दॅट Japanese priests studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. And we know that in China there are so many monks and so many Japanese priests, and they studied under that monk means Bodhidharma. अनेक जपानी जे प्रिस्ट्स आहेत, पुजारी आहेत, तर ते या चायनाच्या ह्या बोधिधर्म याच्या अंडर गायडन्स ते अभ्यास करत होते. आणि त्यांनी ज्यावेळेस ते परत आपल्या मायदेशी गेलेले आहेत म्हणजे जपानला, त्यावेळेस त्यांनी या चहाच्या बिया त्यांनी आपल्या सोबत घेऊन गेलेले आहेत. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. In fact, a story goes that the Chinese emperor Huizong was so taken up with tea
that he sent of research into the best tea whisking method and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. So tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. आणि पहा असं म्हटलं जातं की या चायना म्हणजे अनेक जे तुर्की व्यापारी जे आहेत तर त्यांनी मंगोलियाच्या बॉर्डरवरती या चहाची खरेदी केलेली आहे. त्याचबरोबर हा जो चायनीज एम्परर हुइझुंग तर हा चहाचा एवढा म्हणजे फॅन होता म्हणता येईल आपल्याला, किंवा त्याला चहाचं एवढं वेड होतं, क्रेज होतं की अक्षरशः म्हटलेलं आहे की तो चहाच्या टोर्नामेंट ठेवत असे, चहाच्या पार्ट्या ठेवत असते त्याच्या म्हणजे पॅलेसवरती. आणि एवढंच नाही तर तो चहाच्या पार्ट्यांमध्ये एवढा बिझी असायचा की त्याच्या एम्पायर म्हणजे त्याच्या साम्राज्यावरती मंगोलियाने केव्हा आक्रमण केलं आणि केव्हा त्याचा भूप्रदेश हस्तगत केला हे सुद्धा त्याला काही नाही, त्याचं सुद्धा भान नाही किंवा ते सुद्धा त्याला माहित नाही असं म्हटलं जातं. ही एक काय आहे, लिजंड आहे. लिजंड मीन्स दंतकथा आहे. वी डोंट नो इन रियल is that the emperor know about it or not. Thus the habit of drinking tea spread to Japan, Europe and England, where it became a fashionable and popular drink among the people. आणि अशा प्रकारे म्हटलेलं आहे की ही चहाची जी सवय आहे ती सुरुवातीला चीनी लोकांना म्हणजे चायनामधूनच सुरुवात झालेली आहे चहाची, आणि त्यानंतर ती जपानमध्ये, युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये एक फॅशनेबल ड्रिंक म्हणून ते पॉप्युलर झालेलं आहे, खूप प्रसिद्ध झालेलं आहे. हाऊ डिड दिस मॅजिकल बेव्हरेज गेट इट्स नेम? द चायनीज कॅरेक्टर TU was first used in early inscription to describe tea. बघा, मग आता ह्या चहा हे नाव कसं पडलं हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे. आणि बघा मग चहा कसं नाव पडलेलं आहे तर म्हटलेलं आहे चायनीज कॅरेक्टर म्हणजे चायनीज लेटर जे आहे TO तर ते सुरुवातीला चहासाठी वापरलं जायचं. त्यानंतर बघा काय झालं, बट लॅटर ए न्यू कॅरेक्टर CHA मीन्स चा वॉज डेव्हलप टू रेफर स्पेसिफिक टू टी आणि त्यानंतर CHA चा. तर अशा प्रकारचं लेटर चहासाठी वापरलं जाऊ लागले. द वर्ड चा is now sometimes used in English to refer to China tea, and as well as we all know it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. And we know that the English people, they especially when they want to speak about Chinese tea, at that time they use the word cha, and we know that the cha is closely related to the Hindi word chai, and in our India in Hindi we also use this same word chai. How did tea first come to India? Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantation in the 19th century. बघा, आणि भारतामध्ये म्हटलेलं आहे की अनेक इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये चहा आला कसा, तर काही इतिहासकारांनी आपलं मत नोंदवलेलं आहे की भारतामध्ये ब्रिटिश येण्यापूर्वीच भारतीय लोकांना चहाची ओळख होती, परंतु कशी होती, ॲज ए मेडिसिनल प्लांट, एक आयुर्वेदिक हर्ब म्हणून त्याची ओळख होती. कधीपर्यंत म्हटलेलं आहे, इन द 1770s म्हणजे 1770 पर्यंत, जोपर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इथे स्थापन झाली नाही त्याच्या पूर्वी फक्त एक मेडिसिनल प्लांट म्हणून चहाकडे किंवा एक मेडिसिन आयुर्वेदिक औषध म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. परंतु त्यानंतर ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आलेले, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून मात्र
चहा हे फॅशनेबल पेय म्हणून म्हणजे सार्वत्रिक ठिकाणी किंवा सर्वच ठिकाणी ते वापरले जाऊ लागलेले. द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट टू ग्रो टी इन भूतान अँड आसाम विथ सीड्स फ्रॉम चायना. बघा, आणि आपल्याला माहित आहे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जे व्यापारी होते तर त्यांचे अनेक देशांशी संबंध होते आणि चायनामधून चहाचे बी आणून त्यांनी भारतामध्ये आसाम, भूतान या ठिकाणी लावण्याचा खूप वेळा प्रयत्न केलेला आहे. चहाची मळे उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो कसा झालेला आहे, अनसक्सेसफुल. आणि बघा, although this attempt failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in a upper Brahmaputra valley. बघा, आणि जरी बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जो काही प्रयत्न होता, मीन्स ही इज ट्राईड फॉर द प्लांटेशन ऑफ टी अँड दे फेल्ड, बट दे नेव्हर गिव्ह अप देअर एफर्ट्स. अँड द ब्रूस मीन्स रॉबर्ट ब्रूस who discovered in 1829 discovered tea plants growing wild upper Brahmaputra valley. तर ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये म्हणजे हे टी प्लांटेशन सक्सेस होऊ शकतं. तर अशा प्रकारे त्याने तिथले वातावरण, माती आणि त्याचबरोबर त्याला लागणारा पाऊस, तर याच्यावरती त्यानं संशोधन केलेले. कधी 1823 मध्ये. आणि त्यानं शोधून काढलेलं आहे की ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये टी प्लांटेशन उत्कृष्टरित्या होऊ शकतं. आणि बघा, इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. आणि 1838 मध्ये ब्रूसचा हा जो प्रयोग होता, ब्रूस वॉज सक्सेसफुल इन हिज अटेम्प्ट अँड इन 1838 आवर फर्स्ट इंडियन टी वॉज सेंट टू इंग्लंड फॉर द पब्लिक सेल. Since then, India has gone on to become one of the leading producer of tea in the world. आणि त्यावेळेपासून भारत एक अग्रेसर चहा निर्यात करणारा देश म्हणून, जे काही अनेक देश आहेत चहाच्या म्हणजे चहा उत्पादनामध्ये, तर त्याच्यामध्ये भारताचा सुद्धा नंबर लागतो. आणि भारतामधील चहा पब्लिक सेलसाठी जाऊ लागलेला आहे फॉरेन कंट्रीज मध्ये. टी लवर्स क्लेम दॅट tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body and actually help us live longer. बघा, tea lovers, we know that so many people they like to drink tea. They starts with drinking tea and they says that they claim that because of tea it reduces the risk of cancer. म्हणजे चहामुळे कॅन्सरची रिस्क सुद्धा कमी होते. त्याचबरोबर इट कंट्रोल्स द बीपी मीन्स ब्लड प्रेशर. We know that there are so many viruses they enter in our body from food and from also air and from also water, and that virus also damage or kill by the tea. म्हणजे काही चहा प्रेमींचं म्हणणं आहे की असे व्हायरस सुद्धा या चहामुळे काय होऊ शकतात, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये म्हणजे ते जास्त काळ टिकू शकत नाही. आणि एवढंच नाही तर आपलं जे आयुर्मान आहे ते नक्कीच चहामुळे वाढतं, असं चहा प्रेमींचं म्हणणं आहे. पहा, our body produces chemical called free radicals. They can damage our body and our health. Tea contains antioxidants called flavonoids. Scientists believe these help to protect our system against free radicals. आणि बघा, आपल्याला माहित आहे की आपल्या शरीरामध्ये काही अनावश्यक रॅडिकल्स म्हणजे पेशी वाढतात आणि त्या काय करतात की आपल्या ज्या चांगल्या सेल्स आहेत म्हणजे ज्या व्हाईट सेल्स और रेड सेल्स म्हणजे ज्या
पेशी आहेत ज्या की आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, तर त्या मारण्याचं काम हे फ्री रॅडिकल्स करतात आणि त्यामुळं आपली हेल्थ सुद्धा डॅमेज होऊ शकते. आणि याच्या विरुद्ध लढण्याचं काम जर कोण करत असेल तर चहा, असं काही तज्ञांचं सुद्धा मत आहे. किंवा जे काही पॉइझनस घटक आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात ते नष्ट करण्याचं काम चहा करतो, असं काही तज्ञांचं म्हणणं आहे. पण मेनी पीपल टी इज a popular drink to have with friends. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. आणि बघा, आपल्याला माहित आहे की for many people tea is a popular drink. तर अनेक लोक दैनंदिन कामामधून फ्रेश होण्याकरता किंवा आपला मूड ताजातवाना करण्याकरता काय करतात की टी पार्ट्या अरेंज करतात. त्याचबरोबर मित्रांसोबत चहाच्या टपऱ्यांवरती मैफली भरतात आणि अशा प्रकारे लोक चहाचा म्हणजे यूज किंवा चहाचा आनंद घेत असतात. अनेक प्रसंगामध्ये चहाला खूप सोशल ऑकेजन म्हणजे सामाजिक प्रसंगामध्ये चहाला खूप महत्व आहे. जपान, चायना, रशिया अँड कोरिया have special tea ceremonies and traditions. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and smell of the tea. बघा, आणि फक्त भारतातच नाही तर अनेक फॉरेन कंट्रीज मध्ये, त्याचबरोबर ज्या काही ईस्टर्न आणि वेस्टर्न कंट्रीज मध्ये सुद्धा चहा प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये बघा जपान, चायना, रशिया आणि कोरिया, तर यामध्ये सुद्धा स्पेशल टी सेरेमनीज म्हणजे चहाचे एक विशेष सोहळे अरेंज केले जातात आणि त्याच्या वेगळ्या काही हे आहेत म्हणजे ऑकेजन्स म्हणजे प्रसंग आणि ट्रेडिशन म्हणजे परंपरा आहेत म्हटलेलं आहे. आणि चहामुळं पीपल द टाइम टू रिलॅक्स अँड एन्जॉय द टेस्ट ऑफ स्मेल अँड टी. लोक अतिशय आनंदानं त्याचा स्वाद घेतात. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग to a tea club where they go every week to take part in tea ceremony. आणि जपानमध्ये तर टी क्लब आहेत जिथे की लोक चहाचा आस्वाद घेतात. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with the regions. Tea, they say, is a healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities. बघा, आणि अनेक लोकांचं तर असं म्हणणं आहे की ऑर्डिनरी पीपल सुद्धा अनेक चहाचे सोहळे अरेंज करतात आणि त्याचबरोबर त्या स्टिम्युलेटिंग ड्रिंक आहे जे की बॉडीला आपल्याला एनर्जेटिक फील करतं चहा पिल्यानंतर. आणि याच्यामध्ये गुड क्वालिटी आहे म्हटलेलं आहे. इट रिड्यूस लोनलीनेस, कारण की आपल्याला माहित आहे की चहा पिण्यासाठी अनेक व्यक्ती एकत्रित येतात आणि मग ते काय होतात, they relax their mind and fresh their mood, and also it gives the calm to our heart also. Many Koreans today still have tea ceremonies for important occasions including special birthdays and anniversaries. बघा, आणि कोरियामध्ये तर अनेक जयंत्या आणि त्याचबरोबर वाढदिवस हे चहाच्या पार्ट्यांनी साजरे केले जातात. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. ॲट द सेरेमनीज कप आर ओनली हाफ फिल्ड. द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. जे पहा की इन चायना देअर इज अ स्पेशल टी पॉट, म्हणजे चहाच्या सेपरेट असे टी पॉट आहे, चहाचे भांडेच आहे. आणि ते लोक चहाचा कप हा कधीच पूर्ण भरत नाही, तर तो कसा भरतात, अर्धा. कारण की त्यांची म्हणजे त्यांच्याकडे असं एक ट्रेडिशन आहे किंवा त्यांचं असं बिलीव आहे काय की अर्धा कप चहाने भरलेला असतो आणि हाफ कप इज फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. इन रशिया टी इज मेड अँड सर्व्ड इन समोस, ए स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. बघा, आणि रशियामध्ये तर एक समोर नावाची एक स्पेशल टी साठीची केटल बनवलेली आहे आणि ती कशी आहे म्हटलेलं एका धातूपासून बनवली गेलेली आहे. व्हिएतनाम प्रोड्युसेस
स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जस्मिन टी. आणि बघा व्हिएतनाममध्ये तर कशा प्रकारची टी अवेलेबल आहे की लोटस टी म्हणजे लोटस टी आणि जस्मिन टी म्हणजेच त्याला त्याचा स्वाद आहे आणि असे टी सुद्धा तिथं प्रसिद्ध आहेत. बघा इन जपान tea is made using powdered green tea called matcha, and the tea is mixed with boiled water using a bamboo whisk and served in small bowls. बघा आणि जपानमध्ये एक माचा नावाचा एक चहा तयार केला जातो आणि तो कशापासून तयार केलेला आहे? हर्ब पासून. हर्ब म्हणजे ग्रीन टी म्हणजे वनस्पतीपासून तो बनवला जातो आणि ते छोट्याशा बाउल मध्ये तो सर्व केला जातो. कपामध्ये न म्हणजे पिता ते छोट्या छोट्या बाउल ते वापरतात चहा पिण्यासाठी. अँड हाऊ अबाउट इंडिया? ए कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट और विजिटर ॲज ए टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इवन इन द humblest ऑफ होम्स. आणि मग आता आपण पाहिलेलं आहे की what is the tradition about tea in the foreign countries, and now we will see what is the condition of tea in our India also. म्हणजे आपल्या भारतामध्ये हा चहा कसा आला तो म्हणजे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे किंवा आपण चहा कसा वापरतो हे आपण इथं पाहणार आहोत. तर बघा त्याच्यामध्ये पाहता येईल आपल्याला की कप ऑफ टी इज ऑफर्ड टू गेस्ट. आपल्या घरी आलेल्या एखाद्या पाहुण्यांना किंवा एखादी विजिटर असतात तर त्यांना आपण एक नम्रपणा किंवा एक पाहुणचार म्हणून आपण एक कप चहा आवर्जून देतो आणि आपण प्रायोरिटी कोणाला देतो तर पाहुण्यांना देत असतो. बघा मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ ए गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. बघा आणि भारतीय लोकांना चहा कसा आवडतो तर प्लेंटी ऑफ शुगर, टी अँड ऑल्सो मिल्क म्हणजे जास्त प्रमाणामध्ये चहा, साखर आणि दूध असं मिक्स केलेला चहा भारतीय लोकांना आवडतो आणि आपल्याकडे स्पेशल टी म्हणून सुद्धा त्याला घेतात. इन द रेनी सीझन इट इज ब्रूड विथ जिंजर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. बघा आणि आपल्याला माहित आहे की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण आलं किंवा सुंठ आपण काय करतो एक मेडिसिनल प्रॉपर्टीज म्हणून त्याच्यामध्ये त्याची भर घालत असतो किंवा चहासाठी ते वापरत असतो, चहामध्ये वापरतो. ऑदर ॲड स्पेसेस लाईक कार्डम, क्लोव्स or mace to add to its taste and flavor. Tea is must after a plate of spicy snack, especially in the morning and evening. आपल्याला माहित आहे की भारतामध्ये 2 वेळा चहा पिला जातो, in the morning time and also in the evening time and after a spicy snack. म्हणजे आपण नाश्ता केल्यानंतर सुद्धा काय करतो चहाचा कप घेण्याची आपल्याकडे पद्धती आहे. नाश्त्यानंतर सुद्धा आवर्जून काही लोक चहा घेतात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही आपण चहामध्ये काही मसाला, लवंग किंवा कार्डमम्स, विलायची वगैरे असं आपण त्याच्यामध्ये ऍड करतो आणि आपण तसा चहा म्हणजे चहा भारतामध्ये अतिशय आवडीनं घेतला जातो. सम कॅनरीज relish delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea and even iced tea. How about you? बघा आणि म्हटलेलं आहे की प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. कोणाला जास्मिन टी आवडतो, कोणाला ग्रीन टी आवडतो, कोणाला लेमन टी आवडतो किंवा कोणाला आईस टी सुद्धा आवडतो. परंतु at last the writer asks you a very important question. And how about you? म्हणजेच तुम्हाला कुठला चहा आवडतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर अर्थातच तुम्हा सर्वांना चहा आवडत असेल आणि आवडला पाहिजे. तर अशा प्रकारे आपले द स्टोरी ऑफ टी इज एंडेड हिअर. जे इथं आपलं संपलेलं आहे. डू यू अंडरस्टँड इट? इफ
you like my videos, don't forget to like, share and subscribe it. That's why you will get the notification of new videos. Thank you once again.